महाशिवरात्रीला केदारनाथामध्ये जे घडतं ते इतर कुठेही होत नाही. तुम्हाला माहीत आहे का? महाशिवरात्रीच्या रात्री केदारनाथ मंदिरात असं काही घडतं जे काशीतही नाही आणि उज्जैनमध्येही नाही. ही ती रात्र असते जिथे महादेव स्वतः जागे होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे गुपित फार थोडक्यांनाच माहिती आहे. केदारनाथ स्वयंभू शक्तिपीठ हिमालयाच्या कुशीत बर्फाच्या साम्राज्यात उभं आहे. केदारनाथ धाम हे मंदिर मानवाने नाही तर पांडवांनी बांधले आणि नंतर आदि शंकराचार्यांनी पुनर्स्थापित केले. पण महाशिवरात्रीच्या रात्री इथे जे घडतं ते अक्षरशः थरारक असतं. महाशिवरात्रीची रात्र केदारनाथात काय विशेष घडतं? मंदिर पूर्ण बंद पण ज्योती पेटलेली. सामान्य दिवसात केदारनाथ मंदिरात आरती आणि दर्शन ठराविक वेळेपर्यंतच असते, पण महाशिवरात्रीच्या रात्री मंदिर पूर्ण बंद असते. तरीही आतून दीप ज्योत असते, घंटानाद ऐकू येतो. स्थानिक पुजाऱ्यांचे म्हणणं आहे त्या रात्री महादेव स्वतः पूजन स्वीकारतात. केदारनाथात अदृश्य साधू प्रकट होतात. महाशिवरात्रीच्या रात्री अनेक भाविकांनी आणि सुरक्षारक्षकांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे. बर्फात चालणारे साधू, अंगावर फक्त राख पण पायाखाली बर्फ वितळत नाही. हे साधू कुठून येतात, कुठे जातात? स्थानिक मान्यता आहे हे महादेवांचे गण आहेत जे त्या रात्री केदारनाथात उतरतात. शिवलिंगावर बदलणारी छाया महाशिवरात्रीच्या मध्यरात्री केदारनाथाच्या शिवलिंगावर एक वेगळीच छाया असते. कधी त्रिशूलासारखी, कधी ध्यानस्थ महादेवांसारखी. वैज्ञानिक यंत्रणांनी तपास केला पण आजतागायत याचं स्पष्टीकरण मिळालेलं नाही. 2023च्या प्रलयातही केदारनाथ का वाचलं? तुम्हाला आठवतं का 2013 सालचा भयानक पूर? संपूर्ण केदारनाथ नगरी उद्ध्वस्त, पण मंदिराला साधा ओरखडाही नाही. मंदिरामागे उभा राहिलेला तो विशाल दगड भीमशिला. भक्त मानतात महाशिवरात्रीच्या रात्री महादेवांनीच तो दगड स्वतः उभा केला.